नमस्कार मित्रांनो, माझं नाव MJ आकाश आहे आणि आज मी नागपूरमधनं डायरेक्ट वर्धामध्ये आलेलो आहे आणि वर्धामध्ये आपल्यासोबत जुळलेले आहे अध्यक्ष नगर परिषद वर्धा यांचे उमेदवार माननीय श्री रविकांत सर. नमस्कार. नमस्कार सर. सर कसे आहात तुम्ही? एकदम मजेत. सर आज मला तुमचं इंटरव्ह्यू घेण्याचं एक सौभाग्य आलेलं आहे. मला फार छान वाटतं आहे मी तुमच्यासोबत बोलत आहे. सर जर माझे जे व्ह्यूअर्स आहेत ते पहिल्यांदा जर तुम्हाला बघतील तर एक्झॅक्टली कोण आहे आपण? आता ते बघतो म्हटलं आणि ते सांगतो म्हटलं तर खूप कालावधी लागेल. कारण खऱ्या अर्थाने मी 1996मध्ये पहिल्यांदा म्हणजे मी त्यावेळेस 25-26 वर्षाचा असेल वयाच्या, त्यावेळेस मी नगरसेवक झालो. क्या बात आहे. म्हणजे माझी राजकीय वाटचाल नगरसेवक पदापासून सुरुवात झाली. महत्त्वाचं म्हणजे अच्छा. आणि ते 5 आणि 5-10 वर्षाचा कार्यकाळ माझा नगरसेवक पदात होता. त्या कारकिर्दीत एक उपाध्यक्ष पण राहून चुकलो मी. ओके. ठीक आहे. आणि एक नगराध्यक्ष पदाची निवडणूक पण मी लढवली. त्यावेळेस नगरसेवकांमधून निवडणूक असायची. म्हणजे नगरसेवक व्होटिंग करायचे आणि मग तशा पद्धतीने ते निवडणूक असायची. ओके. सध्याची नगर परिषद नगराध्यक्ष पदाची निवडणूक ही जनतेतून आहे. पण त्यावेळेस नगरसेवकांमधून व्हायचं. त्यावेळेस काय झालं की एक 19 आणि सारखे समांतर मतं पडली. आणि त्यावेळेस आमचे इकडले आमचे सिनियर होते डॉक्टर चंद्रशेखरजी खडसे. ओके. ते नगराध्यक्ष झाले. त्यावेळेचा काळ अलगच होता. म्हणजे कसं आहे की एक असं वातावरण खेळीमेळीचं होतं. डॉक्टर साहेब जरी नगराध्यक्ष झाले, मी ईश्वर चिठ्ठीवर हारलो, तरी पण असं कधी वाटलं नाही की बाबा माझ्या कामात कुठं अडथळा निर्माण केला वगैरे 10 वर्षाच्या कारकिर्दीत. असं त्यावेळेचं वातावरण होतं. सध्याचं राजकीय वातावरण हे बदललं आहे. ही वास्तविकता आहे. बरोबर. एक्झॅक्टली. सर म्हणजे तुम्हाला कधी वाटलं की आता मला पॉलिटिकल करिअर निवडायचं आहे? म्हणजे नगरसेवक बनण्याच्या पहिले पण तुमच्या माइंडमध्ये आलं असेल ना? नाही, काहीच नाही, मुळीच नाही. मग मी त्यावेळेस फक्त एवढंच की काय फक्त लढवय्या बाणा असल्यामुळं म्हणजे बाबा कोणाचं काही हे झालं तर आपण धावून जाणे, याच्यातून ते कुठंतरी डेव्हलप होत गेलं. म्हणजे मुळात गोष्ट अशी की माझ्या घरी सुद्धा काही राजकीय कोणीच नाही. म्हणजे काय एक्झॅक्टली आई बाबा काय करतात आपले? माझे आई बाबा दोघेही जिल्हा परिषद टीचर. अरे वा. त्यांचा शिक्षकी पेशा आणि त्याच्यामुळं राजकारणापासून कोसो दूर आम्ही. ठीक आहे. म्हणजे आमच्या पिढीत सुद्धा कोणी राजकारणी नाही. पण त्या जनतेच्या कुठंतरी या आपण सेवाभावाने जे काम करतो याच्यातून सगळं ते निर्माण झालेलं. आणि 96ला त्यावेळेस माझं वय 25-26, म्हणजे राजकारणाचा गंधही नव्हता, काही कळत नव्हतं. आणि त्यावेळेस पहिल्यांदा तुम्ही लढले आणि पहिल्यांदाच जिंकलो पहिल्यांदा. सुपर. म्हणजे काही बॅकग्राऊंड नसता तुम्ही पहिल्यांदाच उभे राहिले. आणि कसं आहे माहिती आहे का, माझा आतापर्यंत जो कालखंड राहिला राजकारणाचा, जातीपातीच्या विरहित राहिला. महत्वाचं क्या बात आहे. म्हणजे कसं आहे, माझी लढाई दिग्गजाच्या विरोधातच राहिली नेहमी. तर त्याच्यामुळं मला संघर्ष पण करावा लागला इतके वर्ष. म्हणजे त्याही वेळेस धुरंधर सगळे होते. जनतेने शेवटी कसा, जनतेच्या मनामनात आपण गेलो आणि जनतेने ठरवलं तर तुमचा विजय निश्चितच होते, हे मला कळून चुकलं. बरोबर आहे सर. म्हणजे अक्षरशः त्यावेळेस 96ला मला असं कल्पना पण नव्हती की मी निवडून येईल. मी कोणातरी एक मोठं व्यक्तिमत्व होतं ज्यांचं एक सातत्यानं त्या ठिकाणी आमच्या त्या प्रभागात वर्चस्व होतं. कुठंतरी लोकांना वाटलं का हा नवीन आता अध्याय नवीन सुरू केला पाहिजे, नवीन रक्त आहे, काहीतरी नवीन तरुण रक्त आहे, याला भाव दिली पाहिजे, संधी दिली पाहिजे. आणि त्याच्यातून ते कुठंतरी आपला उदय झाला. व्हेरी गुड. राजकारणात सर त्याच्याबद्दल एक प्रश्न आहे की 10 वर्ष आपण नगरसेवक होतात, तर त्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्ही ॲज अ नवीन काय केलं नगरसेवक, किंवा काय काय प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केले तेव्हा? अजूनही माझ्या त्या प्रभागातली जी कामं आहेत, म्हणजे मी गुणवत्तेवर भर दिला. महत्त्वाचं म्हणजे आपण पाहतो कसं आहे, काम करणे
आणि कसं आहे ते मग त्याचं ते इतकी दुर्दशा होते त्याची गुणवत्ता आपण समजा जोपासली नाही, तर गुणवत्ता नियंत्रकानुसार काम नाही केलं तर ते सगळं हे होते. तो जनतेचा पैसा आहे, तो व्यर्थ जाते, वाया जाते. तर माझ्या वेळेस जे कामं झालीत म्हणजे माझ्या प्रभागात मी तर दाखवू शकतो जे का कॉन्क्रिटिंग हे ते झालं त्यावेळेस अजूनही त्याला कुठे तडा गेलेला नाही महत्त्वाचं म्हणजे. आणि तिथून खऱ्या अर्थानं राजकीय सुरुवात झाली. नंतर तसाही मी बाळासाहेबाच्या एक हिंदुत्वाने प्रभावित झालेलो होतो. ठीक आहे नाही, म्हणजे मला बाळासाहेब, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब हा माझा आवडता नेता. म्हणजे ज्यावेळेस मला काही कळत नव्हतं, म्हणजे जेव्हा राजकारणाचा गंध नसताना, म्हणजे तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो. सर्कस ग्राउंडला एक साहेबांची सभा होती. अच्छा. रात्री एक 8-9 वाजताची वेळ असेल. योगायोगाने पाऊस आला आणि लोक इकडे तिकडे, म्हणजे कसा पाऊस आल्यावर पळतात ना लोक इकडे तिकडे, आडोशाला हे ते. तर क्विक आम्ही समजा एक 25-30 आम्ही सगळे तरणे बाण व्यायाम करणारे पोरं तिकडे गेलेलो होतो. 87 वगैरेची गोष्ट आहे ते. त्यावेळेस मी 17-18 वर्षाचा असेल समजा. अरे बापरे. ठीक आहे. तर ते तुम्हाला सांगतो अक्षरशः बाळासाहेबांनी फक्त म्हणजे कोण्यावेळी काय बोललं पाहिजे, इतका मोठा मॉब कंट्रोल करणं त्या आपल्या वाणीतून, तिथं खरंच म्हणजे ती दैवी शक्तीच बाळासाहेब. म्हणजे तुम्हाला सांगतो अक्षरशः बाळासाहेबांनी पाणी आल्या लोक इकडे पळापळ झाली, म्हणजे आडोशाला जायला लागले. तर बोलले बाळासाहेब वाघ थांबतील शेळ्या पळतील. अरे सगळे वाघ झाले. बापरे. समजलं नाही का. अरे शेळी म्हटल्यावर कोण हे करणार, बरोबर. कुठंतरी हार्ट टच झाला रपकन बिलकुल. वाघ थांबतील शेळ्या पळतील, सगळेच वाघ झाले. पाऊस चालू आणि सर्वांनी सभा ऐकलेली. म्हणजे पावसामध्ये पूर्ण लोक उभे आहेत आणि बिलकुल सगळे पाऊस चालू आणि सगळे सभा स्तब्धपणे ऐकून राहिले. आणि तिथून साहेबांचा जय जयकार करत निघालो. आणि मग दुसरीकडे काही इच्छाही नाही झाली कोण्या पक्षाकडे वळून पाहायची. म्हणजे ते नेत्याचं अटॅचमेंट तो अलग विषय आहे. आता आपण ते कसं आहे ते आता योगायोगाने माझी आणि बाळासाहेबांची भेट पण झाली एका प्रकरणात. क्या बात. म्हणजे 2007ची गोष्ट आहे. मुंबईत मासाहेबांच्या पुतळ्याचं विटंबन झालं. ते काही काळ वगैरे फासलं पुतळ्याला. तर ते मी त्यावेळेस तालुका प्रमुख होतो. त्यावेळेस मग आम्ही ते एक बस जळीत प्रकरण झालं त्या रोषामध्ये कुठतरी ते ट्रॅफिक जामच्या ह्याच्यामध्ये कार्यकर्त्यांनी बस पेटून दिली. त्यावेळेस प्रत्यक्षात मी नव्हतो. अच्छा. परंतु मला कळल्यानंतर तालुका प्रमुख या नात्याने मी पाहुणारात गेलो. ते धगधगती बस पाहून तिथं सगळा पोलीसचा स्टाफ हे ते. तर मग संबंधित तिकडचे अधिकारी होते. त्यांनी म्हटलं बाबा पहिलं नाव कोणाचं लिहायचं. तर मी म्हटलं मी. त्यावेळेस ठाणेदार होते घुले साहेब. तर भाऊ तुम्ही तर ऑफिसला बसून होते, मी तिकडे तुमचं माझं आपण सोबत होतो. तर मी म्हटलं कुटुंब प्रमुख म्हणून मी जबाबदारी स्वीकारतो. अरे बापरे. आणि त्या प्रकरणात आम्ही 29 दिवस जेलची वारी केली. एक 50-52 लोक होतो आम्ही त्याच्यात सगळे. म्हणजे सगळे म्हणजे अक्षरशः त्यावेळेस तर डिपार्टमेंटला म्हणजे अरे बाबा जो तो आपलं नाव दे डिपार्टमेंटवाले, तुम्हाला त्रास होईल सगळा. झालं ना, खूप झाले हे इतके लोक, हे असं नाही ना. कारागिरी किती 8-10 असते ना. बरोबर आहे. हे माहोल जो बिघडवते वगैरे 8-10 लोक करतात. त्यांना ते सफिशियंट होतं. पण सगळे लाईनीत उभे आम्ही नाव हे करण्यासाठी तिकडे. म्हणजे जे ते मीनाताई प्रकरण होतं ज्याच्यामध्ये तुम्ही 29 दिवस तुरुंगामध्ये होते, पण ऍक्च्युली तुम्ही तिथे होताच नाही. बिलकुल नाही. अधिकाऱ्यांना माहीत आहे सगळ्यांना. बापरे. परंतु कसा आहे शेवटी तुम्ही कुटुंब प्रमुख म्हणून एक कॅप्टनशिप करत असताना तुम्हाला मागं हटून चालणार नाही ना. बरोबर आहे. तुम्हाला ते वृत्ती तो बाणा नसला तर विषयच नाही. फौज वाऱ्यावर थोडं सोडून द्यायची आहे. समजा मी त्यावेळेस तर ते पाऊल नसतं उचललं तर धरपकड झाली असती. बरोबर. जे निष्पाप होते जे त्याच्यात नव्हते पण शिवसेनेचा माणूस आहे त्याला उचलून पकडलं असतं, आतमध्ये टाकलं असतं. पोलिसला काय आदेश
साहेबांचा आदेश त्यांना फक्त दाखवायचं असते. मग काय मी लगेच असं बोललो आणि त्या मोठ्या त्यांच्या गाडीमध्ये जाऊन बसलो आणि सगळ्या 3-4 सगळ्या गाड्या भरल्या. गाड्या लावूनच होत्या सगळ्या. अरे बापरे. सगळं आम्हाला ते हेडक्वार्टरला आणलं आणि मग तिकडे झालं सगळं कायमी वगैरे झाली आणि गुन्हे दाखल झाले. मला तर माहीत होतं हा गुन्हा सेशन ट्रायल आहे, याच्यात जमानत होत नाही. अरे बापरे. हे मला स्वतःला माहीत होतं, कारण तुम्ही मला कायद्याचं नॉलेज आहेच, समजलं नाही का. मला माहीत होतं 100% सेशन ट्रायल असल्यामुळं याच्यामध्ये आपल्याला जमानत होत नाही. बाकीच्यांना काय वाटलं की आंदोलनाची केस आहे, अटक सुटका म्हणून सगळे जर आपला नंबर लावत होते. बरोबर. मी पण असायला पाहिजे यामध्ये, ठीक आहे ना. मग ते पोलीस डिपार्टमेंटनंच ते थांबवलं. अरे बाबा खूप झालं आता, इतके लोक होते. पण कारण कसं आहे शेवटी त्यांनासुद्धा कागद तयार करता नाकीनं म्हणजे तेच आम्हाला समजावं लागले. अरे खूप झालं, इथं जेलमध्ये जागा नसणार तर मग तुम्हाला काही नागपूर काही अमरावती पाठवावं लागतं, तिकडे पाठवतील. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही कशाला हे करता. ठीक आहे. बाकी मग झालं, मेडिकल झालं, हे ते आमचं सगळ्याचं मुलाईजा झाला आणि मग झाला 29 दिवसानंतर आम्हाला सुटका झाली. असे कितीतरी प्रकार नाही. म्हणजे आपण पक्षनिष्ठा हे समोर ठेवून आपण त्या ताकदीनं पक्षासाठी कार्य केलं, असा विषय आहे तो. अच्छा, बाळासाहेबांबद्दल बोलण्यात आलं तर बाळासाहेबांमध्ये तुम्हाला सगळ्यात चांगली गोष्ट कोणती वाटते? कारण की आज पण बाळासाहेबांचं नाव घेतल्यानंतर अंगाला एकदम काटे येऊन जातात. तर तुम्हाला सगळ्यात चांगली गोष्ट कोणती वाटते त्यांच्यामध्ये? एक माझा प्रसंग सांगतो साहेबांच्या भेटीचा, याच प्रकरणाशी कनेक्टेड आहे. साहेबांना माहीत झालं की बाबा तिकडे वर्ध्यात बालपंडीच्या नेतृत्वात आंदोलन झालं आणि ते 29 दिवस आतमध्ये होती. तर मला मातोश्रीवरून निरोप आला. त्यावेळेस आमचे इकडले संपर्क नेते आमदार माननीय दिवाकरजी रावते साहेब होते. त्यांनी मला निरोप दिला, अरे रवी, तुला साहेबांनी आठवण केलं आहे तुझी आणि तुला बोलावलं आहे, तू तातडीने ये. मला निरोप आल्यावर माझी अशी अवस्था होती, त्यावेळेस चिकनगुनियाची साथ चालू होती. बरोबर. आणि अक्षरशः मला ते उठणं हे ते सगळं, मग ते चिकनगुनिया, आता तुम्हाला माहीत आहे की नाही, हातपाय अरे एकदम आकडून चढणे आणि वगैरे ते सगळं त्यावेळेस. परंतु ते एकदम शरीरामध्ये अलगच ते संचारलं का बाळासाहेबांची, अरे अभि नाही तर कभी नाही, साहेबांची भेट होणारच नाही पुन्हा. साहेबांचा निरोप आला म्हणजे आपण गेलंच पाहिजे. आणि त्याच्यात मी काय सोडून द्या, म्हणजे आज निरोप आला म्हणजे समजा एक 4-1 वाजता 4-5 वाजताच्या दरम्यान दुपारी निरोप आला की बाबा उद्या एक साहेब आपल्याला 11:30 वाजता भेटतील. आणि मी लगेच विदर्भ निघालो. जनरल काही तिकीट, एक जनरल तिकीट काढली साधी आणि जनरल डब्यात गेलो त्या अवस्थेत. अरे ते साहेबांना भेटण्याची जी आस होती त्या आशेपायी तो रोग पण पळून गेला. अरे तुम्हाला सांगतो, म्हणजे अक्षरशः म्हणजे कुठे बाबा की ते दुखणं विसरूनच गेलं ना. कसं आहे, कोणत्या गोष्टी, जसं आपण हे राजकारणाचा विषय आहे, बरोबर. आता हे निवडणूक आहे, इतकं फिरते माणूस हे ते, पण कुठं काही नाही, दुखणं विसरून जाय. हा नंतर 2 तारखेच्या नंतर जे काही ते होईल, समजलं नाही का. कारण इतकी पायपीट, इतकी हे सगळं. पण तशा हरकत ते कोण्याही गोष्टीत जेव्हा आपल्याला आस लागते का नाही आपल्याला हे केलंच पाहिजे, आपण गेलंच पाहिजे आणि आपल्याला त्यात आनंद मिळतो, तर आपण त्या ताकदीनं हे करत असतो. बरोबर. गेलं, साहेबांची भेट झाली. साहेबांनी महत्त्वाचं म्हणजे एक 20 मिनिट दिले. 20 मिनिटं पण 20 वर्षासारखी मोठी गोष्ट आहे. आणि तुम्हाला सांगतो, त्यांनी मला गोंजारलं अक्षरशः. असं सगळं म्हणजे साहेब असे बसले, मी असा याच्यावर आपली हनुमान बैठक साईडनं साहेब आले आणि साहेबांनी मला असं गोंजारलं, काय रे इतके दिवस कसा होतास जेलमध्ये. सगळं हार्ट टच एकदम. आणि तुम्हाला सांगतो, तो क्षण असा होता की बाबा मला खऱ्या अर्थानं आनंदाश्रू काय असते हे त्यावेळेस कळलं. आपण रागवल्यावर रडतो किंवा लहानपण आपलं तसं जाते ना, बरोबर. किंवा मग आपण खूप दुःखी, कोणी आपला जवळचा माणूस दुःखी कष्टी झाला, काही अघटित घडलं तर आपल्याला रड येते, ठीक आहे, दुःखाश्रू येतात. परंतु आनंदाश्रू हा माझ्या जीवनातला तो पहिलाच क्षण होता की साहेबांनी मला गोंजारलं आणि अक्षरशः धारा लागल्या. अरे बापरे.
आणि एक सांगतो, त्यांनी जेव्हा मला गोंजारलं अक्षरशः शरीरातून अशी कशीतरी अशी झिरझिरी अशी हे झालं आणि एकदम गदगद झालो मी. तेवढ्यात त्यावेळेस ते सामनाचे केळकर म्हणून फोटोग्राफर होते, मला अजूनही आठवते. त्यांना वाटलं एक कोण हा व्यक्ती, बाबा साहेब 15-20 मिनिट देतोय त्यांना. तर तुम्हाला सांगतो, तो कॅबिनचं दार उघडून, एंटी चेंबर साहेबांचा दार उघडून असं आतमध्ये फटाक फोटो त्यांनी हे केला. त्याला अनुमती होती ना तिकडे सगळी मातोश्रीमध्ये, तो काही विषय नव्हता. तर माझी अशी पोझिशन, साहेबांनी तिकडे बघ, म्हणजे पहा किती कल्पक तेवढ्या याच्यात, म्हणजे एक पोज माझी अशी आहे साहेब, अशी साहेब मला गोंजारतानी असं, अरे तिकडे बघ रे. मी तिकडे पाहिलं, फाट अजूनही माझ्या तो फोटो. आणि महत्त्वाचं म्हणजे एक सांगतो, ते अटॅचमेंटच अलग. आपण कोणा व्यक्तीला वारंवार भेटून ते अटॅचमेंट निर्माण नाही होत, ते नुसते आवाजावर, त्याच्या स्पर्शावर. आणि म्हणूनच शिवसेना ही माझी आवडती. आणि नेमकं माहिती आहे का, तेच पाहिलं मी एकनाथ शिंदे साहेबांमध्ये. अच्छा. बिलकुल. त्यांना ती जी तळमळ, कार्यकर्त्यांविषयी जी तळमळ आहे असायला पाहिजे, जो जिव्हाळा असायला पाहिजे, आणि त्याचं काही चांगलं कृत्य त्यांनी केल्यास त्याला शाबासकीची थाप दिली पाहिजे, नेमकं ते असते. ते साहेबांमध्ये तेच होतं. काय विषय होता माझा, म्हणजे मी मुंबईवर मला बोलावून आलं, त्या असे आम्ही नंतर तर कितीतरी आंदोलनं केले. बरोबर. आम्हाला कोणा नेत्यांनी नाही बोलावलं. अच्छा, शिंदे साहेबांबद्दल बोललं गेलं तर मला सांगा, बाळासाहेब आणि शिंदे सरांमध्ये काय एक समानता तुम्हाला वाटते? एक तर ऑन दी स्पॉट डिसिजन, जसे बाळासाहेब घेतात. तुम्हाला सांगतो, म्हणजे एक छोटं उदाहरण सांगतो शिंदे साहेबाचं. आपल्या वर्ध्यातला तो रामनगर लीज पट्ट्याचा एक प्रश्न होता. हां, बरोबर. खूप वर्षापासून तो, म्हणजे कसं आहे, लोकांना भूलतापा देणं हाच कार्यक्रम चालू होता, जे कोणी नेते होते, ठीक आहे ना. आणि विजय उत्सव साजरा करत जायचा, निवडणुका आल्या का परत मग कुठंतरी मग इतके पैसे भरायचे, तितके पैसे भरायचे. अजूनही तो विजयोत्सव झाला, परंतु खऱ्या अर्थानं त्याला मूर्त रूप नाही आलं, तुम्हाला सांगतो. म्हणजे अजूनही काहीतरी 10% वगैरे असं काही टेक्निकली इतके पैसे भरा, इतके. अच्छा. जनतेला ते मान्य नाही आहे. काही लोक ॲक्सेप्ट करतात, काही नाही करतात. पण तो एक सांगतो, साहेबांनी त्या विषयाला धरून मला फोन केलेला, काय रवी त्या वर्ध्यातलं काय प्रकरण आहे, रामनगर लीजपट्ट. मी म्हणलो, साहेब ते प्रकरण, कारण नगरविकास खातं असल्यामुळे त्यांच्याकडे ते आला तो प्रस्ताव. म्हटलं, साहेब ते प्रकरण वर्षानुवर्षी ते चालू आहे, पण ते कोणी पूर्णत्वास नेत नाही. तर साहेब बोलले, ते आपण पूर्णत्वास नेऊ. आणि ते फटाफट, आता काय श्रेय कोणी पण घेऊ, पण शेवटी नगरविकास खातं साहेबांकडे आहे. अच्छा. आणि त्यांनी ते डिसिजन घेतलं, म्हणूनच ते लीजचा प्रश्न सोडविण्यात आला. म्हणजे मी पण ऐकलं होतं की बेसिकली रामनगरचा जो प्रॉब्लेम चालू होता, वर्षानुवर्ष चालू होता, पण 2 मिनिटांमध्ये शिंदे साहेबांनी त्यांचं एकदम सॉल्व्ह करून टाकलं. हा, बिलकुल. तर म्हणजे, आणि महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो, ते आणखीन साहेबांचा एक दुसरा विषय. इकडे चरका भवनला आमच्या माननीय पालकमंत्री महोदय यांनी चरका भवनमध्ये मोठा कार्यक्रम घेतला होता. त्यावेळेस काही विषयच नव्हता, म्हणजे आपला काही त्यांचा प्रोग्राममध्ये वगैरे काही रवीच्या घरी, रवी बालपांडेकडे जायचं वगैरे काही विषय नव्हता. त्यांना आमचे आमदार आपले नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितलं, म्हणजे सहज अशी चर्चा, अरे काय रे नरेंद्र, काय वर्ध्यात मी येतो आहे, मी फक्त एक थोडं टच केलं का बा आपण त्या कार्यक्रमात येत आहे, तर वर्ध्यामध्ये सुद्धा शिवसेनेमधून काही आम्ही कार्यक्रम घेऊ शकतो का वगैरे वगैरे. कारण महत्त्वाचं म्हणजे आयत्या वेळी आपण नाही काही करू शकत ना. आम्हाला आदल्या दिवशी कळलं, 2-3 दिवसा पहिले कळलं, साहेबांचा वर्ध्यात दौरा लागला. ते वरच्या लेवलवर आमचे इकडचे मान्य पालकमंत्री महोदयांनी तो कार्यक्रम लावलेला. म्हणून मी भोंडेकर साहेबांशी बोललो आणि काही वरिष्ठांशी बोललो, साहेब वर्ध्यात येत आहेत
तर पक्ष कार्यालयाला किंवा कुठेतरी भेट दिली पाहिजे. कारण आम्ही आयत्या वेळी तर आता हे सगळं मोठं काही करू नाही शकत. बरोबर. स्पष्ट सांगायचं. तर कारण कसं आहे, अवाढव्य खर्च हे ते ह्या सगळ्या गोष्टी आहे आणि वेळ कमी होता. साहेबांनी त्याची दखल घेतली आणि मग भोंडेकर आमच्या इकडले समन्वयक आहे विदर्भाचे, आणि विदर्भाचे संघटक आहे किरण भाऊ पांडव. ओके. हां, हे दोघांशी त्यांची चर्चा झाली की बाबा काय. तर मग भोंडेकरांनी किंवा किरण भाऊंनी सांगितलं की बाबा अरे साहेब असं करूया ना, एक तर कार्यक्रम लावला आहे पण रवीच्या घरी पण भेट देऊया. सहज चर्चा झाली. बस मग साहेब जेव्हा इथं वर्ध्यात आले तर पहिले तर आम्ही तर हेलिपॅडवर गेलो, पण ते वेदरमुळं वातावरण बरोबर नसल्यामुळं ते परत गेले. मग बाय कार आले. ओके. त्यावेळेस भोंडेकर साहेबांनी फोन केला आणि बोलले, म्हणजे त्यांचं याचं मग काय कसं आहे 3 वाजून गेले होते, काहीतरी 2-1 वाजले होते. भोंडेकर साहेबांनी फोन केला, साहेब अरे हो आपल्याला रवीकडे जायचं आहे, लक्षात घ्या. हा, नाही तर हा कार्यक्रम काय 11 वाजताचा कार्यक्रम सरका भवनचा, ठीक आहे ना. मग ते डिस्मूट झाला की परत एअरपोर्टला, म्हणजे हेलिकॉप्टर उतरवणं काही शक्य नव्हतं वातावरणामुळं. बरोबर. काही ढगाळ वातावरण, ते पाऊस चालू होता खूप मोठ्या प्रमाणात. ते परत गेले आणि मग परत जाणार. तर भोंडेकर साहेबांनी फोन केला, अरे हो आपल्याला रवीकडे पण जायचं आहे. आणि साहेब आले घरी. माझ्याकडे साहेबाचा बाळासाहेबांचा अस्थिकलश आहे. क्या बात आहे. हां, म्हणजे मी जिल्हा प्रमुख असताना बाळासाहेबाच्या ते अस्थिकलश संपूर्ण, म्हणजे जेवढी राज्यातले जिल्हा प्रमुख होते त्या जिल्ह्याला एक अस्थिकलश दिलेला. म्हणजे त्यामध्ये राख वगैरे साहेबांच्या अस्थी होत्या. आम्ही विधिवत सगळं आपल्या वडिलाचं ज्या प्रमाणे आपण विधी करतो त्याप्रमाणे केलेला तिकडे. तो हे शिरवला का, म्हणजे ती राख त्या अस्थी शिरवल्या. जो कलश होता, स्मृती कलश म्हणूया आपण त्याला, तो स्मृती कलश मी जपून ठेवला. आता कित्येक लोकांनी हे बोलले की बाबा नाही हे अपशकुन आहे, हे वाईट आहे, हे ठेवू नाही शकत, म्हणजे असं हे मेलेल्या व्यक्तींचं नाही ठेवू शकत. समाजात काही ह्या रूढी परंपरा आहेत, ती मानसिकता पण आहे तशी. पण मी म्हटलं नाही, कसं आहे शेवटी आपल्याला जो प्रिय आहे, बरोबर नाही का, जो आपल्याला प्रिय आहे तर त्याच्याविषयी ते काय, तो काय करणार, आपलं चांगलंच करणार ना. ऑब्वियस आहे ना, बरोबर. तर तुम्हाला सांगतो, त्याच्यात तो मी घरी आणला आणि घरी ठेवला अक्षरशः. आणि त्या अस्थिकलश, म्हणजे खूपदा कितीतरी लोकांनी म्हटलं अरे या अस्थिकलश नाही ठेवूयात घरात, तू काय करतो. मग मी त्याच्यावर मग सोप्पा तोडगा काढला, उत्तर त्याच्यावर. म्हटलं आपले आईवडील आपल्याला घर बांधते, बरोबर ना, घर बांधते आणि त्याच घरात ते त्यांचं म्हणजे राहतात ते, बरोबर. आणि त्यानंतर ते तिथं समजा त्यांचा तिथं हे झालं, त्याला काय म्हणतो, आपलं मृत्यू पावलं, ठीक आहे ना. आता मृत्यू पावल्यानंतर आपण ते घर पूर्ण डिसमेंटल करतो का? नाही, एक्झॅक्टली नाही. मग तुम्हाला ते चालते, हा कलश का नाही? क्या बात आहे. तर सगळे निरुत्तर झाले. म्हणजे मी कसं आहे माहिती आहे का, शेवटी कुठंतरी आपण जगत असताना आपले काही ध्येय आहेत, धोरणं आहेत, काही नीतिमत्ता आहे, ती जोपासून मी हे सगळं करत असतो. मला ते कोणाची मग ती चिंता नसते की बाबा असं केलं तर असं होते. अरे ते भीती तर नाहीच बिलकुल, असा तो विषय आहे. क्या होतं सर. आता वर्तमानबद्दल आपण बोलू तर आपण अध्यक्ष वर्धा नगर परिषद याचे उमेदवार आहात. जर विचार करा की तुम्ही जिंकले तर तुम्ही असं नवीन काय करणार वर्धामध्ये? नवीन करण्याला खूप आहे. जसं तुम्हाला सांगतो, म्हणजे कसं आहे माहीत आहे का, तुमची दृष्टी पाहिजे, ठीक आहे. विकास कामं म्हटलं म्हणजे रोड नाल्या सफाई साफ, नियोजन. कसं आहे, नियोजन हा खूप मोठा भाग आहे. आता आमच्या शहरामध्ये कामं झालीत,
परंतु डेव्हलपमेंट करत असताना किंवा कामं होत असताना त्याची गुणवत्ता हा खूप मोठा विषय आहे. बरोबर. कारण कसं आहे, आज रोड केला, पुन्हा खोदला, पुन्हा काही तारतम्यच नाही कुठे. एक्झॅक्टली सर. रोडबद्दल जर बोललो तर म्हणजे मी इवन नागपूरमधनं वर्धामध्ये आलो, म्हणजे येता येता इतके वाईट रोड बेसिकली मला लागले. म्हणजे जिथे जर मला अर्धा तास लागायचं होतं तिथे मला 1 तास लागला वर्धामध्ये यायसाठी. एकदम. तर म्हणजे नागपूरमध्ये रोड चांगला आहे सर, आणि वर्धामध्ये शहरामध्ये आहे ते काय ते सेंट्रल गव्हर्नमेंटची काही कोणती स्कीम होती, त्याचं काय गडर लाईनची, त्याच्यामुळं चांगले रस्ते बनलेले परत फोडून ते पाईपलाईन त्यामध्ये टाकलेली, त्याच्यामुळे ती अवस्था झाली. ते प्लॅनिंग पहिलेच करायला पाहिजे होतं. तर हाच तारतम्य नव्हता ना कोणा याच्यात, त्याच्यामुळे ती अवस्था. म्हणून कसं आहे माहीत आहे का, प्रॉपरली आता ती पाईपलाईनसुद्धा गोष्ट अशी आहे की ती आता सगळे जनतेचा पैसा मातीत गेला. हो बरोबर, काहीच विषय नाही त्याचा. म्हणजे ती मृतप्राय झालेली. म्हणजे कितीतरी कोटी रुपयाचा खर्च त्यावर झालेला, समज नाही का. खूप आहे आमच्या इकडे. तुम्हाला सांगतो, आमच्या इकडे मेन मुख्य जे बाजार आहे, मुख्य मार्केट जो आहे, त्यामध्ये याची समस्या आहे कशाची, पार्किंगची खूप मोठी. ओके. म्हणजे 4 व्हीलर टाकताना तिकडचा कोणी आला तर बिलकुल असं, म्हणजे त्या व्यापारी बांधवांना पण खूप त्रास होतो त्याचा. आणि मुख्य वस्तीत जागा पण आहे. म्हणजे त्या जागेचं समजा व्यवस्थित नियोजन केलं, व्यवस्थापन केलं तर खऱ्या अर्थानं पार्किंगची समस्यासुद्धा सुटू शकते. मागं मला आठवते जनहित मंचाद्वारे एक आमच्या इथे एक संघटना आहे समजा, एक जनहित मंच म्हणून संस्था आहे ती. ओके. तर त्या माध्यमातून त्यांनी एक चांगला प्लान दिलेला नगरपालिकेला. पण ते एक सांगू का, खऱ्या अर्थानं इच्छाशक्ती पाहिजे. तुम्हाला इच्छाशक्ती असली तर सगळं होते. ते पार्किंगचं कशा पद्धतीने केलं चांगलं, एकदम त्यांनी तो प्रस्ताव तयार केलेला आणि प्रॉपर प्रस्ताव तयार केला. ओके. म्हणजे इंजिनियरच्या हाताने ते सगळं डिझाईन केलेलं आहे ते सगळं. पण काय शेवटी आता करणारे आहे ना या समाजात, या वर्ध्यात अशी लोक आहे खूप काही, की नगरपालिकेला त्या पद्धतीनं आपलं सांगेल का बाबा आम्हाला असं आराखडा अशा पद्धतीने केलं तर आपलं असं होऊ शकते. बरोबर. ठीक आहे ना. पण कसा आहे, इच्छाशक्ती पाहिजे. सगळे कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी करताना तुम्हाला गुणवत्ता का, शेवटी नगरपालिका ही स्वायत्त संस्था आहे. ठीक आहे. यामध्ये तुम्ही लोकहितार्थ, लोकसेवेसाठी लोकांना सोबत घेऊन कार्य करायचं आहे. बरोबर. समजलं नाही का. त्याच्यामुळं आपली ती दृष्टी पण असली पाहिजे. नाही तर सरळ म्हणजे आपण त्या चेअरवर बसलं आणि चलते रहो तर ते काय मजा नाही त्याच्यात. खऱ्या अर्थानं आपण आपलं नाव राहिलं पाहिजे. आपण केलं. आजही तुम्हाला सांगतो, आता रोडचा विषय निघाला म्हणून आमचे एक नगराध्यक्ष खूप, म्हणजे आता मला वाटते ते पहिलेच नगराध्यक्ष असतील, शेषरावजी जाधव म्हणून. ओके. आमच्या वर्ध्यातील 3-4 रस्ते त्यावेळेस त्या काळातले सिमेंट रस्ते होते. त्या काळातले. अरे त्याचा एक चिपुरा पण नाही उडलेला. आणि आताचे रस्ते बघून आता फाकून जातात. दुसऱ्या भेगा ते अजूनही, समजलं नाही का. म्हणजे मुख्य जसा इंदिरा मार्केटचा रोड असू द्या, निर्मल बेकरीचा रोड असू द्या, भामटीपुऱ्याचा रोड असू द्या, ठीक आहे ना, हे सगळे रस्ते त्यावेळेसचे कॉन्क्रीट रस्ते होते. म्हणजे ज्यावेळेस ती कॉन्क्रीटची संकल्पनाच नव्हती त्यावेळेस ते गिट्टी सिमेंटचे त्यावेळेसचे रोड ते इतके मजबूत. आज तर लगेच तडे जातात त्याला. बरोबर. म्हणजे कामाची गुणवत्ता राखणे. म्हणजे आज का बरं त्या नगराध्यक्षांचं नाव, सन्माननीय नगराध्यक्षांचं, कारण की त्यांनी केलं तसं काम केलं. शेषराव जाधव. म्हणजे जे कोणी त्या रस्त्याचा विषय निघते तर पिढी दर पिढी तो विषय होत राहते. अरे यार ते त्या रस्त्याचं इतकं चांगले रस्ते, तर मग कोणतरी जुना सांगतो नगरसेवक, जसं आता आम्हाला विचारलं आम्ही सांगतो, आमच्यानंतर दुसरी पिढी पण सांगेल शेषराव जाधव. असं अल्टिमेट तुमचं नाव चालत राहते. म्हणजे मरावे परी कीर्ती रूपे उरावे. क्या बात आहे. ह्या उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थानं तुम्ही काम केलं तर कसं कालांतरानं दुसरी पिढी पण तुम्हाला मान्यता देईल ना. नाही बाबा त्यावेळेस काम होऊन गेलं तर ते कसं आहे, त्यासाठी खऱ्या अर्थानं जनसेवा ती आहे.
एक्झॅक्टली. नुसती टक्केवारीत अडकून पडण्यात काही अर्थ नाही. ते काय तात्पुरतं समाधान आहे ते. सर मी बघितलं वर्धामध्ये काही रोड असे पण आहे जिथे जे आता आहे शासकीय लोक त्यांनी गटर लाईन वगैरे काढली आणि ती आतापर्यंत कंप्लीट नाही झाली आणि त्याच्यामुळे कित्येक लोकांचा ॲक्सिडेंट तिथे झालेला आहे. तर हे कितपत खरं आहे? हां, आता शेवटी कसं आहे, रस्त्यावर खड्डे असले, काम चालू असलं तर अपघात होणारच, समजलं. आता का त्याच्यावर सोल्युशन आता नगर परिषद आपलं कुठंतरी त्याच्यावर रफ्फू करून ते करत असते, पॅचेस लावणे हे ते असं ते आहे. परंतु आता कसं ते कामाची एक वेळा कोणती, आता समजा एक उदाहरण द्यायचं झालं तर आपण आपल्या शरीराचा एखादी भाग फ्रॅक्चर झाला, हात फ्रॅक्चर झाला, आपण त्यामुळे रॉड टाकला तर ते पूर्व त्या पद्धतीने काम करत नाही करत. बरोबर. म्हणजे खऱ्या अर्थानं सुरुवातच प्रॉपर व्हायला पाहिजे. मेन सुरुवात प्रॉपर पाहिजे. तुमचं एक वेळा त्यात ब्रेक झाल्यावर मग ते काही विषयच नाही ना. बेसच त्याला संपून जाते. आता कॉन्क्रीट रस्ता समजा क्वालिटीचा जरी बनवला पण तुम्ही त्याला त्या परत चिरून राहिले, त्यातून पाईपलाईन टाकले, मग पॅचअप करून राहिले तर ते काय झालं ना, ते खिळखिळ सगळं. हा सगळा विषय आहे तो. सर जर समजा वर्ध्यातल्या लोकांनी तुम्हाला निवडून आणलं तर जिंकल्यानंतर पहिल्या 100 दिवसामध्ये तुमचा रोडमॅप काय असणार आहे? मी सर्वांना विश्वासात घेणार. या शहरातील ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्याचं मी पहिले अवलोकन करील. सगळ्यांना त्या जसं आता व्यापारी मंडळ आहे, आमचे व्यापारी बांधव आहे, त्यांना सगळ्या विश्वासात घेऊन का बाबा आपल्या काय समस्या आहे. कसं आहे माहीत आहे का, मी तुम्हाला आता आधीच बोललो की नगरपालिका ही स्वायत्त संस्था आहे आणि लोकांना सोबत घेऊन ही चळवळ हे कार्य करायचं आहे खऱ्या अर्थात. बरोबर. त्याच्यामुळं त्यांच्या समस्या आणि कुठे विरोध होणार नाही. कसं सगळ्यांना समजून घेतलं तर आणि त्याला समजून सांगितलं सगळे मिळून का बा आपल्याला हे करायचं आहे, सगळे मिळून समजा काही ठरलं तर ते होणार. मी समजा माझ्या मनाने काही करणार, मी माझं विजन ठेवील, त्यांचं ओपिनियन घेईल. समाजातील काही जे लोक आहे खूप मोठे, जसं आता जनहित मंच वगैरे मी बोलतो, ठीक आहे ना, अशा काही संस्था आहे, अशा काही आयडिओलॉजिस्ट आहे, ठीक आहे, की ज्यांना कुठेतरी आवड आहे का हे शहर सुंदर असलं पाहिजे, या शहरात काहीतरी अशी वास्तू निर्माण व्हावी. तुम्हाला सांगतो वास्तू म्हणजे आता नगरपालिका, जुनी नगरपालिका नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात ती आहे जुनी नगरपालिका. म्हणजे मी ज्यावेळेस नगरसेवक होतो त्यावेळेस आम्ही त्याच नगरपालिकेत काम केलेलं. ते मध्यवस्तीचं आहे, मार्केटमध्ये जागा आहे, खूप मोठी जागा आहे. त्यामध्ये अंडरग्राऊंड पार्किंग करून ते नाही का एकावर एक नवीन टेक्नॉलॉजीची पार्किंग आहे शहरामध्ये, हायड्रॉलिक वगैरे, ते करू शकतो ना आपण. बरोबर. म्हणजे वर्धामध्ये आतापर्यंत नाही आहे. अरे मुख्य वस्तीमध्ये, मुख्य बाजारपेठेत जे आमचे लोक राहतात, जनता जी राहते, प्रत्येकाजवळ गाड्या आहे. बरोबर. पार्किंगची समस्या आहे, त्यांना पण भेडसावते ती. ते सगळं सोल्युशनच निघते ना. आणि त्याच्यानंतर त्या जागेत आपण व्यापारी संकुल पण करू शकतो. समजलं नाही का? बरोबर. एक पार्किंग आणि व्यापारी संकुल म्हणजे जे बेरोजगार आहेत त्यांना आपण कमी पैशात किंवा जे काही नियोजनबद्ध त्या पद्धतीने आपण त्यांना रोजगारासाठी गाळे पण उपलब्ध करून देऊ शकतो. बरोबर. म्हणजे एक थोडासा रोजगार पण जनरेट होईल. ती जागा झाली. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आमचा पत्रावळी चौक आहे, त्या ठिकाणी सुद्धा शाळा आहे. ती शाळेची जागा पण आहे, मेन मार्केट पुन्हा हे सगळं, तर तिथं पण सुद्धा आपण करू शकतो ती व्यवस्था. बरोबर. त्याच्यानंतर ठाकरे मार्केट आहे, तिथं सगळं ते आता काय ते भग्नावस्थेत पडलं आहे इतकं सगळं. आपण तिथं सुद्धा जे म्हणजे ज्यांना गाळे वाटप झाले आहे त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी कमिटमेंट करून तिथं सुद्धा पार्किंग आणि व्यापारी संकुल मोठ्या भव्य उभारू शकतो. बरोबर. की कुठंतरी या शहरात म्हणजे ते एक अशी वास्तू होऊ शकते, कारण खूप मोठी स्पेस आहे, 2 जागा सांगतो तुम्हाला. त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी कमिटमेंट करून आपण ते पण करू शकतो आपल्या पद्धतीने. कारण ते कारण आतमध्ये सगळं भग्नावस्थेत पडलं आहे सगळं, म्हणजे वेस्टेज झालेला खर्च आहे तो. बरोबर. अरे हे मी का बरं बोलतो, हे मी का बरं करू शकतो, कारण आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे नगरविकास खातं आहे.
अच्छा. आणि मला माहीत आहे त्यांनी मला बोलले. महत्त्वाचं म्हणजे आपल्या याच्यामध्ये आता ह्या नगरपालिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक करता जेव्हा असा विषय आला, आता आमचे जिल्हाप्रमुख माननीय राजाभाऊ सराफ आणि इतर सगळे जे पदाधिकारी आहे हे म्हण नाही नाही रविभाऊ आता तुम्हाला उमेदवार, कारण पहिले तर आम्ही युतीचा प्रस्ताव दिलेला, आमचं एकदम असं काही चॉईसेबल कार्यक्रम नव्हता. अच्छा. आम्ही भाजपाच्या मुख्य नेत्यांना आदरणीय नेत्यांना तो दिला, आम्ही स्वतः त्यांची संवाद साधला या विषयाला धरून. ओके. पण त्यांनी डिनाय केलं, म्हणजे आम्ही शक्य नाही, आमच्याकडे खूप गर्दी आहे. ओके. आमच्याकडे खूप गर्दी आहे, ते शक्यच नाही मुळी. रविभाऊ तुमची राजकारणात रिएंट्री होते आहे, बेस्ट ऑफ लक. मी त्यांचा बेस्ट ऑफ लक घेऊन आलो. क्या बात आहे. आणि मी तो सहज तो प्रस्ताव मग आम्ही अहवाल आमच्या संघटनेच्या मार्फत तिकडे साहेबांकडे केला आणि मग सगळं त्यांनी जी एक इकडे ते निरीक्षक वगैरे पाठवले, हे ते जे काही सोपस्कार असते पार्टी लेवलवर, सर्वे आला. त्या सर्वेमध्ये स्वाभाविकच आहे, आता शिवसेनेचे 2-3 उमेदवाराचे नावं आहेत. आता रवी बालपांडे इतका सिनियर आहे, सगळ्यांनी रविकांत बालपांडे असा सर्वेमध्ये निघालं. साहेब बोलले, रवी तुला निवडणूक लढवावी लागते. क्या बात आहे. आणि तू काय टेन्शन घेऊच नको मुळी, तुला जो काही हवा तो निधी उपलब्ध करून देईल आणि तुझ्या स्वप्नातलं शहर उभं करून देईल. वाव. इतका मोठा स्वप्न, फक्त यासाठीच तुला काहीतरी आता हे आनंद. अरे पहा, तू 3दा लोकांसमोर धनुष्यबाण घेऊन लोकांसमोर गेला, लोकांच्या दारी गेला. 4थ्यांदा नक्कीच जनता विचार करेल, एक संधी तुला देईल, हे माझे शब्द आहे. क्या बात आहे. साहेबांनी एकदम पूर्ण आत्मविश्वास, म्हणजे जो आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब जो आत्मविश्वास कार्यकर्त्यांना देत होते, तसा सेम शिंदे साहेबांनी दिला. आणि तिथून कुठतरी माझ्यात पण ते ऊर्जा निर्माण झालेली. आणि मग वाटलं नाही, आता साहेबांनी बोलले, आता लढूनच जाऊ द्या, होऊनच जाऊ द्या काय ते. कारण त्यांनी खंबीरपणे पाठीशी उभं राहील. कशासाठी? तर विकासासाठी, विकासाला गती देण्यासाठी आणि स्वप्नातलं वर्धा शहर निर्माण करण्यासाठी, हा त्यांचा शब्द. आणि शिंदे साहेब दिलेला शब्द पाळतात. बरोबर आहे. त्याच्यामुळं मग माझी ही उमेदवारी आहे ना, ही सगळं आज जे मी तुमच्यासोबत, तुम्ही सुद्धा त्याच्यामुळंच आले. एक्झॅक्टली. हाही विषय आहे ना, नाही का? नाही तुम्ही कशाला आलेस ते? एक्झॅक्टली. सर, शिंदे साहेबांनी एक योजना आणली होती बायांकरता, लाडकी बहीण योजना. तर वर्धेतल्या बायकांना कितपट त्याचा लाभ भेटला? अरे बापरे, तुम्हाला सांगतो, लाडकी बहीण म्हणजे कोणाच्या डोक्यात पण नसून आलं एक्झॅक्टली ही काय संकल्पना. म्हणजे जी कोणत्याही एखादी प्लॅनिंग करत असताना जी कल्पकता पाहिजे असते ती साहेबांमध्ये आहे ना, निश्चित. ठीक आहे ना. म्हणजे कुठंतरी माझ्या माता भगिनी या कुठंतरी आपल्या पतीवर किंवा वडिलावर या निर्भर असतात. बरोबर ना? बरोबर. त्यामुळं यांना काहीतरी कसं आहे, शेवटी आता आपण एक 2 उदाहरण मी टी पाहिले की ते 1500 भेटल्यानंतर तिने आपला छोटासा व्यवसाय चालू केला. टी स्टॉल लावला, वडापावची बंडी लावली किंवा नाश्त्याचा सेंटर लावला, अशी कितीतरी उदाहरणं आहे. तर तिला तिच्या पायावर कशी भक्कमपणे उभं करता येईल त्यासाठी तो छोटासा त्यांचा प्रयत्न होता. कसा आहे माहिती आहे का, पैसे किती याच्यापेक्षा त्याच्यातून मेसेज हा महत्त्वाचा विषय आहे. बरोबर. पैसा हा विषय नसतो. माझ्याकडे कोणी आलं समजा, मी त्याला धीर दिला, मी त्याला ताकद दिली, शब्दच महत्त्वाचे आहे. तर तो विषय आहे. आणि साहेब नेमकं ते ओळखून त्याने ते केलं. आणि आमच्या जिल्ह्यात अक्षरशः बहुतेक 30,000च्या अधिक साहेबांच्या लाडक्या बहिणी आहेत. क्या बात आहे. बिलकुल बढिया. हां. तर सर, जसं शिंदे साहेबांनी पूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीसाठी ही योजना काढली, तर जर तुम्ही जिंकला तर वर्धेतल्या लाडक्या बहिणींसाठी तुम्ही काय करणार? आपण स्वयंरोजगारासाठी काय करता येईल ते सर्व करू. आणि साहेबांकडून काय
नगरविकास खात्याकडून काय मदत घेता येईल ते सुद्धा आपण तपासून पाहू आणि त्याचंही नियोजन करू निश्चितपणानं. वुमेन सेफ्टीबद्दल काही आपण नवीन करणार आहात वर्धेतल्या महिलांसाठी स्पेशली? म्हणजे वॉशरूम नाही महत्त्वाचं, म्हणजे खूप मोठा मुद्दा हा. म्हणजे वर्धामध्ये बेसिकली पब्लिक टॉयलेट आहेच नाही आहे, पण ते अशा परिस्थितीनं काही आहे ते मोडकळीस आलेले. म्हणजे मला अजूनही आठवते, आम्ही लहान असताना या शहराचे अध्यक्ष त्यावेळेस म्हणजे माणिकराव सभाने अध्यक्ष होते, त्यांनी कचऱ्याचे ढोले निर्माण केलेले. ओके, ठीक आहे ना. तर त्याच्यामुळं कसा तो कचरा कुठेतरी एका ठिकाणी, आता जे घंटा गाडी आहे ती जरी फिरते पण ती वेळेवर येत नाही, काही नाही, मग लोक कुठेतरी टाकून देते. तर याचं व्यवस्थित नियोजन व्हायला पाहिजे, समजलं नाही का. आणि हा सगळा विषय आहे. त्या मार्केटमध्ये वॉशरूमची व्यवस्था नाही, म्हणजे महिलांचा खूप मोठा प्रश्न आहे, तो गंभीर प्रश्न आहे. बरोबर आहे की नाही. माणूस तर आपला कुठेही उभा होऊन जाते, बरोबर आहे, हाही विषय आहे ना, नाही का. म्हणून मार्केटमध्ये त्या पद्धतीनं एकदम चांगलं स्वच्छ आणि सुलभ असं शौचालय आणि वॉशरूम निर्माण करणं गरजेचं आहे. बरोबर. ह्या बेसिकली काही गोष्टी आहे, त्याच्यावर आपण बारीक बारीक. आता जे कसं आहे, मी आता हे जनतेशी संवाद साधत असताना निवडणुकीच्या माध्यमातून ज्या ज्या काही गोष्टी मला कळल्या तसं मी हे सगळं आपल्या सविस्तर बोलतोय आपल्याशी, ठीक आहे ना. तर तो एक खूप मोठा गंभीर प्रश्न आहे. त्यानंतर आपला जो आपण कचरा जमा करतो, ओला कचरा सुका कचरा, आपण नेऊन कुठं टाकतो? मेडिकल, आता हे काही दवाखाने आमच्या इकडे, त्याची काही व्यवस्था नाही आहे. तर दवाखान्याचा खर्च तो एकदम सगळं म्हणजे जंतूवाला विषय आहे सगळा. हां बरोबर, कारण की खूप सारे काही केमिकल्स इंजेक्शन्स हे वगैरे असतात. ते समजा ती वेस्ट आपल्याला करायला तर त्याला आता डिझॉल्व्ह करायसाठी नागपूरला न्यावं लागते. बरोबर. तर तो पण प्लांट आपण इकडे काढू शकतो ना. डम्पिंग यार्ड व्यवस्थित करून त्यामध्ये तो कचरा नवीन टेक्नॉलॉजीनुसार त्याचं कसं खत करता येईल, हे करता येईल, जागच्या जागेवर ते करता येईल. सगळं आहे, इच्छाशक्ती पाहिजे. आणि मी का बरं एवढ्या ताकदीनं बोलतो आहे की आमचे नेता माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे नगरविकास खाता आहे. त्यामुळे मी या ताकदीनं हे सगळं बोलतो आहे की मी निश्चितपणानं आता काय 3-3.5 वर्ष अजून आहे, बरोबर, तर ते करणार. कारण साहेबांनी शब्दच दिलेला. बरोबर. तू सांग तुझ्या स्वप्नातलं, तुझ्या मनातलं शहर करून तयार करू आपण. क्या बात आहे. ह्या मोठ्या मोठ्या गोष्टी, रोड नाल्या हा विषय तर आहेच. आमदार आहे, खासदार आहे, ते पण करतात, ते पण काही बेसिक गोष्टी ज्या आहे, जसं आपण नाल्या, जागोजागी नाल्या खूप आहे आमच्या इकडे, ठीक आहे, त्याची फवारणी नाही होत. तर त्याचं ते लिक्विड टाकून तो स्प्रे व्हायला पाहिजे, ते कुठं होते हो. बरोबर. या सगळ्या गोष्टीचं नियोजन तर असायला पाहिजे ना. त्याच्यामुळे मच्छर होतात, मच्छरमुळे मग डेंग्यू मलेरिया हे या त्या प्रॉब्लेम्स होतात. तर ते कुठे ना कुठेतरी आपण सॉल्व्ह करू शकतो. वर्धेतल्या यूथसाठी सर आपण काय करणार आहात जिंकल्यानंतर? हां, यूथ आता आपल्या इथं आहे स्टेडियम वगैरे, स्टेडियम आहे, स्विमिंग टँक पण आहे, म्हणजे आणि त्या ठिकाणी आपण यूथसाठी सुद्धा त्या फॅसिलिटी जे काही करता येईल त्या पद्धतीने निश्चितपणानं करू. ओके. आणि जिंकल्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंटकडे आणखी काय एक्स्ट्रा मांग करणार आहे? म्हणजे तुम्हाला आणखी काय काय पाहिजे वर्धेमध्ये नवीन करण्याकरता? नवीन म्हणजे तुम्हाला सांगतो कसं आहे, शासनाच्या अलग अलग स्कीम येते किंवा आपण सुद्धा त्यांना प्रस्ताव दिला तर निश्चितपणानं आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब त्याला मान्यता देऊन जनहितार्थ लोकसेवेसाठी जे चांगलं करता येईल आणि आणखीन काय नवीन टेक्नॉलॉजी उपलब्ध करता येईल त्यासाठी ते नक्कीच निश्चितपणे मदत करतील. आणि शेवटी कसं आहे, शासनाच्या मदतीशिवाय काहीही होत नाही. बरोबर आहे. शासन शिंदेसाहेबाच्या रूपाने भक्कमपणे माझ्या पाठीशी आणि वर्धा नगर परिषदेच्या पाठीशी उभं राहील याची मी ग्वाही देतो. आणि म्हणूनच मी हे सगळं स्वप्न उराशी बाळगून आहो. बरोबर, समजलं का? एक्झॅक्टली. हां सर, एक गोष्ट अशी आहे की वर्धामध्ये भरपूरशा गोष्टी लेट येतात. म्हणजे पहिले बाकीच्या सिटीजमध्ये चालल्या जातात आणि मग वर्धेमध्ये सगळ्यात लास्टमध्ये येतात. एकदम बरोबर. तर याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहात सर? कसं आहे माहिती आहे का, कनेक्टिव्हिटी. आता मी उद्या अध्यक्ष झालो तर मला इथं स्थानिक कोणत्या नेत्याला विचारायची गरज नाही आहे.
कळलं का? साहेबांना विचारतो, भाऊंना विचारतो, त्यांच्यासमोर ठेवतो, भाऊंकडे जा लागेल, भाऊंकडे बसा लागेल, बरोबर ना? बरोबर. हा विषय नाही आहे. इथं चॅकआउट झाला प्रोग्राम का बा आपल्याला हे करायचं आहे. जनतेच्या ज्या काही समस्या असतील किंवा ज्या नवीन काही आपल्याला प्रोजेक्ट करायचे असतील, आपण इथून थेट मुंबई, त्याच्यावर मधला काही दुवा हेच नाही ना. बरोबर. का मग एक मधात एक पायरी, परत मग ते रखडते त्याच्यात. इथून आपलं शिष्टमंडळ घेऊन गेलं आणि तिकडे साहेबासमोर बसवलं. साहेब हे आमच्या इकडले हे लोक आहे, हे सगळे हे शिष्टमंडळ, यांच्या ह्या आयडियाज आहे, ह्या आयडियाज अशा अशा आहे, यासाठी आपण काय करू शकता. सर, वर्धेतल्या यूथसाठी तुम्ही स्पेशली काय करणार आहात? यूथसाठी खूप काही करण्यालायक आहे. तुम्हाला सांगतो एक शैक्षणिक हिशोबानं, बाबा MPSC UPSC कसं आपल्या इकडे तो म्हणजे आहे, म्हणजे प्रायव्हेट क्लासेस वगैरे आहे, तर त्यांच्यासाठी अभ्यासिका तयार करणे. ओके. लायब्ररी. लायब्ररी. ओके. हां, लायब्ररी एकदम अभ्यासिका. म्हणजे कसं आहे, आता नवीन जनरेशनचं आपण पाहतो आहे की त्यांना MPSC, आता कोणतीही परीक्षा तुम्ही द्या, नोकरीसाठी MPSC द्यावं लागते. बरोबर आहे. ठीक आहे ना. ती उपलब्ध करून दे. कसं आहे, छोटं घर आहे, घरात परिवारात खूप लोक आहेत, ठीक आहे, तर त्याला जी एकाग्रता पाहिजे अभ्यास करण्यासाठी ती त्याला मिळत नाही, ते वातावरण मिळत नाही. बरोबर. त्याच्यामुळं आपण नगरपालिकेच्या माध्यमातून कुठंतरी आपण अभ्यासिका, अभ्यास केंद्र हे तयार करायचा माझा मानस आहे प्रामुख्याने. कारण शेवटी हे नवीन जनरेशन जे आहे, हेच खऱ्या अर्थाने या देशाचं भवितव्य आहे. बरोबर सर. आणि म्हणून हे प्रॉपर यांना गायडन्स आपण त्या पद्धतीनं जे वक्ते आहे, मार्गदर्शन करणारे, ते पण बोलू यासाठी. आणि ते लायब्ररीच्या माध्यमातून एक चांगलं मोठ्या प्रमाणात आपण त्यामध्ये काम करू शकतो. समज नाही का, खूप मोठ्या प्रमाणात. आजकालची यूथ सर आपल्या हेल्थकडे पण खूप जास्त कॉन्शियस आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात? नाही, ओपन जिम असू द्या. ओके. हां, काही आधुनिक जिम पण आपण त्या पद्धतीनं, ते सगळं आपण त्या पद्धतीनं करूया. कारण तुम्हाला सांगितलं ना, जागा खूप आहे हो. म्हणजे तुम्हाला सांगतो, या वर्धा शहराच्या चारही कोपऱ्यात नगरपालिकेच्या जागा आहेत. जसं आर्वी नाक्यावर वसंत प्राथमिक शाळा आहे, तिकडे जागा आहे, तिथेही आपण त्या पद्धतीने, कारण तिकडे पण आता खूप मोठं मार्केट तयार झालेलं, ठीक आहे ना, तिकडे पण आपण व्यापारी संकुल निर्माण करू शकतो. तिथे आपण जिम वगैरे असे नवीन नवीन कन्सेप्ट आपण हे करू शकतो. खाली मैदान जे आहे, म्हणजे आता शेवटी आता कसं आहे, कॉन्क्रिटीकरणामुळं सगळे मैदानाचं ऱ्हास झालेला मी हे म्हणेल, पण ते आवश्यक आहे मैदान, ठीक आहे ना. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण ओपन जिमची पण सुविधा आपण द्यायला पाहिजे. मग सकाळी जे आता आमच्या इकडे छान आहे ऑक्सिजन पार्क वगैरे टेकडीवर, वैद्यकीय मंचानं ते केलेलं, किंवा ते आमचे वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवणारे मुरलीधरजी बेलखोडे यांचं खूप मोठं या शहराच्या सौंदर्यीकरणासाठी योगदान आहे. ओके. असे खूप लोक आहेत ना, पण त्यांना कसं आहे, त्यांना कुठेतरी या गोष्टी करण्यासाठी त्यांना कुठेतरी आपण त्या ताकदीनं बळ दिलं तर आणखीन व्यापकता येईल. सर, आपल्या वर्धामध्ये जे वृद्ध लोक आहे, म्हणजे जे एजेड लोक, त्यांच्यासाठी आपण बेसिकली काय करणार? आता वृद्धांसाठी खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो, आता कसं आहे, शेवटी उतार वयात काय पाहिजे, योगा प्राणायाम, शरीर काम नाही करत ना. बरोबर ना. कारण एक एक पार्ट आपला, आपण जसं आता वयाच्या हिशोबानं एक 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 हे होते, त्याच्यामुळे काय योग प्राणायाम हे सेंटर निर्माण करणं गरजेचं आहे. बेसिकली त्या पद्धतीनं आपण ते केलं पाहिजे असं मला वाटते. ठीक आहे. किंवा मेडिटेशन सेंटर. बरोबर. कारण मी स्वतः विपश्यी साधक आहो. अरे वा. ठीक आहे. मी दरवर्षी एक शिबिर करत असतो. म्हणजे मी अक्षरशः 10 days तर केलेले, एक 5 शिबिर माझे 10 days झालेले. मी सती पठाण पण केलेलं. अरे वा. ठीक आहे. त्याच्यामुळे इगतपुरीला वगैरे, इगतपुरी, कोल्हापूर, त्या ठिकाणी अलग अलग सेंटरला. पण मला त्याच्यात विशेष रुची आहे, हे आध्यात्मिक सेंटर असावं. ओके. कारण समाजात मध्ये अध्यात्मामुळे पॉझिटिव्हिटी निर्माण होते, आणि ते समाजात ज्या ज्या पद्धतीनं आपण पॉझिटिव्हिटी निर्माण करू शकतो ते सर्व मी करणार आहोत. क्या बात आहे. आणखी काय, आणखी कोणत्या गोष्टी करणार आहात? आता तुम्ही बरं झाला हा प्रश्न आणखीन परत हे केला.
मुंबईत मी आता मीटिंगला वगैरे आपण जातो, एक नाना नानी पार्क करके आहे, नाना नानी पार्क, ठीक आहे ना. अशा पद्धतीनं म्हणजे वयोवृद्धांसाठी जागोजागी त्या टाईपचे नाना नानी पार्क, हां, त्यांच्यासाठी मदत केंद्र उभी करणे, समज नाही का, ते अशा पद्धतीनं आपण ते पण म्हणजे हेल्पलाईन वगैरे हाही विषय कन्सेप्ट माझ्या डोक्यात आहे. आता ते प्रॉपर कशा पद्धतीने करता येईल, ठीक आहे, त्याचं नियोजन हा महत्त्वाचा विषय आहे. मला करायचं आहे ते काही थातुरमातून करून आहे, ते प्रॉपर त्या वेळेने चालल्या पाहिजे, बरोबर, नंतर सुद्धा चालल्या पाहिजे, अशा पद्धतीने ते करायचं असं. म्हणजे जे पण तुम्ही कराल ते प्रॉपर पद्धतीने कराल की ते लाईफटाईम चाललं पाहिजे. प्रॉपर करणार, ते काय ते स्कीम आली ना गेली, नो, करायचं तर प्रॉपर करायचं, कुठंतरी एक नाव सोडून जायचं हा विषय राहील माझ्या या 5 वर्षाच्या कालखंडात. क्या बात आहे सर. मी ऐकलं की तुम्ही जमीन दान केलेली आहे, तर त्याच्याबद्दल थोडंफार सांगाल का मला? जमीन दान तुम्हाला कोण काय कुठून आणलं तुम्ही ते सगळं? सर म्हणजे आजकाल लोक जमिनीसाठी झगडा करतात आणि आजच्या डेटमध्ये तुम्ही जमीन दान करताय, हे म्हणजे समजलं नाही मला, सांगाल ते? अरे बाबा, ते काय माहित आहे का, एक किरण मोकदम आणि सारिका मोकदमून एक दाम्पत्य आहे, ते आमच्याच परिसरात राहतात. ते अक्षरशः प्राणी मात्रावर इतके प्रेम करणारे आहे ते, समज नाही का, की ते वेळेच आहे. म्हणजे जे लावारिस आहे, म्हणजे ज्यांचं कोण नाही, रस्त्यावर फिरणारे कुत्रे वगैरे, ओके, तर त्यांच्या त्या म्हणजे त्यांच्या जखमा कोणतं लंगडं, म्हणजे लोक त्यांना कॉल करतात. कॉल केल्यानंतर ते सगळे मग ते दोघंही पती पत्नी जातात आणि त्यातलं ते पूर्ण त्याचा अळ्या काढणे, हे काही फ्रॅक्चर असेल तर ड्रेसिंग करणे, हे करणे ते करणे, हे सगळं लोकसहभागातून करतात. ते सगळं लोकसहभागातून. यामध्ये वर्धा शहरातले प्राणीसेवेसाठी मदत करणारे खूप मोठे लोक आहेत. आणि कसं आहे, कोरोना काळात तर खूप मोठं काम केलं त्यांनी. ओके, त्या दाम्पत्यांनी कोरोना काळात इतकं मोठं काम केलं. आता कसं आहे, शेवटी माहीत आहे का, आपल्या या राजकारणामुळं जो खऱ्या अर्थानं काम करतो मागं पडते, समज नाही का. खऱ्या अर्थानं जो काम करते प्रामाणिकपणे तो मागचं. आणि त्यांनी एक सांगतो, म्हणजे अक्षरशः रस्त्यावरचे कुत्रे, कारण त्यावेळेस आपण कोणी बाहेर निघत नव्हतो, हे ते उपासमार होत होती त्यांची, बरोबर, आणि त्यावेळेस त्यांनी ते जगवले. बरं, क्या बात आहे. लॉकडाऊनमध्ये आणि त्याच्यामुळे मी खूप प्रभावित झालो. कसं आहे, काही गोष्टी आपण करू नाही शकत, नाही करू शकत. मी त्या असा सगळ्या अळ्या वळ्या नाही काढू शकत ना. तुम्ही काढू शकता का? नाही, बरोबर, शक्यच नाही ते. पण ते दोघंही पती पत्नी, ठीक आहे ना. कसं आहे, आजकालचं आता सांगतो, नवऱ्याला जे पटते ते बायकोला पटत नाही, बायकोला जे पटते ते नवऱ्याला पटत नाही, बरोबर ना. बरोबर. परंतु त्या दोघांची जोडी अशी आहे की प्रॉपर दोघंसुद्धा, म्हणजे ती पाय पकडते, तो हे अळ्या काढते, तो त्याच्यामध्ये इंजेक्शन, म्हणजे ह्या सगळं रात्री बेरात्री एका कॉलवर लावारिस कुत्र्यासाठी. आणि हे सगळं लोकसहभागातून, म्हणजे लोक खाद्य पण बिस्किट हे ते सगळं. आता काल परवा इतक्या मोठ्या पोतेच्या पोते भरून त्या बिस्किटचा चुरा जो निघतो आपल्या ज्या फॅक्टरी आहे, म्हणजे जसं निर्मल बेकरी असू द्या, आणखीन काही, ठीक आहे, जे ते करतात, ते चुरा निघते असं फेकण्यापेक्षा त्याचं ते त्या पद्धतीने करून त्यांना ते कुत्र्यांना बेसिकली त्याचं खाद्य ते तो हे करतो, सकाळी निघतो ते. तर ती बेसिकली जमीन तुम्ही त्यांना दान केली आहे? हां. ते काय झालं माहीत आहे का, मग तो त्यांनी शासनाकडे प्रस्ताव टाकला, एक काहीतरी 2 एकर जमिनीचा. आणि तो त्या संदर्भात, आता कसं आहे, मी थोडंसं राजकारणाशी जोडलं असल्यामुळे, बाबा तुमचे हे सगळे आहे तर थोडं हे करा. पण ते काय, जमीन सहजासहजी भेटत नाही, शासकीय नाही भेटत आहे ना, हा विषय आहे. त्यांनी प्रस्ताव टाकला, पण ते काही झालं नाही. शेवटी मला वाटलं, अरे हा एवढं सगळं करते, आणि मी एकमेव माझ्याजवळ ते, म्हणजे माझा व्यवसायाच्या जमिनी हा पार्ट अलग आहे. मी त्या म्हणजे गणेशपूर जवळ ती जमीन एक 4.25 एकर वगैरे आहे, 4-4.25 एकर टेकडीला लागूनच आहे. ती जमीन होती. माझ्या डोक्यात ते होतं का त्या ठिकाणी मी कालांतरानं एक मेडिटेशन सेंटर उभं करेल वगैरे वगैरे, असं तसं तोच कन्सेप्ट होतं माझं. कारण आता शेती व्यवसाय तर काही आता आपला पिढी दर पिढी आहे, पण नवीन जनरेशनला कुठं काय नाही का. तर मग मी म्हटलं, तर बाबा पुढं कोण का आपण काहीतरी असं उभं करावं. मग माझ्या डोक्यात आलं की अरे हे सगळे एवढे ड्युटीहून काम करतात, तर यार आपण तरी यांना काहीतरी सहकार्य केलं पाहिजे. आणि 2-2.5 वर्ष झाली असेल. मग मी त्यांना ते बाकायदा रजिस्टर्ड
दानपत्र करून दिलेलं. क्या बात आहे. आणि हे किती दिवसा पहिले झालं, म्हणजे कधी? 2-2.5 वर्ष झाले. क्या बात आहे. म्हणजे पण ते कसं आता तुम्ही काढलं म्हणून, नाही तर आपण काही बाबा ते कसं दान असते, दान काही बोलायचं लोक आजकाल बेसिकली 100 रुपये देतात तर एकदम ढाढ्या पिटून टाकतात, आणि आपण एवढी मोठी जमीन दिली तरी लोकांना माहीत असायला पाहिजे ना सर. नाही माहीत असेल तो विषय अलग आहे, परंतु काय माहिती आहे का, शेवटी कोणतरी काही करते, आपण ते करू नाही शकत. बरोबर. तर त्याला सपोर्ट केला पाहिजे, महत्त्वाचं म्हणजे त्याला आपण कसं आहे माहिती आहे का, नाही ती चळवळ संपुष्टात येईल ना. बरोबर आहे. प्राणी मात्राची चळवळ संपुष्टात येईल. हे जे दानदाते आहे, या दानदात्यामुळं ह्या चळवळीला बळकटी येते. आणि नेमकं मी तेच केलं. मी दुसरं काय केलं, मी ते फक्त त्या चळवळीला बळकटी येण्यासाठी माझा हा एक छोटासा प्रयत्न होता. बरोबर. समजलं का? एक्झॅक्टली. सर एक लास्ट प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो. काय वाटतं सर तुम्हाला, म्हणजे जिंकण्याची खात्री आहे तुम्हाला? निश्चित. का बरं, म्हणजे असं काय वाटतंय? कसं आहे की यापूर्वी मी 3दा विधानसभा लढलो. त्यावेळेस सगळे जातीपातीचे समीकरणं आणि मोठे मोठे त्या ताकदीचे लोक होते, सगळे प्रस्थापित होते. आणि काय कोणत्याही समाजात प्रस्थापिताच्या मागं सगळे असतात, है ना, बरोबर. आणि आपण त्यामध्ये कुठेतरी मागं पडलो. आणि नेमकं मला आपल्याला सांगावंच वाटते, रवी बालपांडे चांगला माणूस आहे, परंतु जेव्हा काउंटिंग होतो तो मागच राहत होता. यापूर्वीची स्थिती ठीक आहे ना, पण आज ती स्थिती नाही आहे. आता त्यांना जनतेला सुद्धा कुठेतरी वाटते की बाबा नाही, आपण 3दा त्या कसा शेवटी राजकारण चांगला माणूस असताना समीकरण पण जुळलं पाहिजे. समज नाही का. 2004मध्ये मला जी मतं होती या वर्धा नगरपालिका हद्दीमध्ये, मला 9,500 समथिंग मतं होती. ओके. नगरपालिका परिसरात, विधानसभेच्या नगरपालिका परिसरात. त्यावेळेसी मोठे मोठे लोक होते, तर त्या कॅल्क्युलेशनमध्ये मला ती मतं मिळाली. म्हणजे मला ती जी मतं मिळाली ही जातीपातीच्या पलीकडे जाऊन कुठेतरी एक चांगला माणूस, कुठेतरी हा न्याय मिळवून देणारा, या अँगलने विचार करून दिलेली ती मतं होती. क्या बात आहे. आजही लोकांना तीच अपेक्षा आहे की बाबा आज ही संधी आली आहे आणि आपण याचं हा रवी नेमकं संधीचं सोनं करेल. आणि मला जातीपातीचं मत नाही मिळणार, मला विकासाला मत देतील लोक. बरोबर. लोकांचं मी सांगतो ना, मी 100% सांगतो. यापूर्वी 3दा विधानसभा लढलो, मला कॉन्फिडन्स नव्हता. यावेळेस का बरं आहे, मी आत्मविश्वासानं का बरं बोलतो की जनतेमध्ये कुठंतरी विकासाला, आणि याला कारण काय, तर शिंदे साहेबांकडे नगरविकास खातं आहे. बरोबर. म्हणून मी तो त्या ताकदीनं बोलू शकतो की मी निश्चितपणे हे करून दाखवणार. क्या बात आहे. आणि त्यासाठी लोक मला संधी देणार. मग विजय कुठे गेला, विजय राहणार ना, असणार ना आपला. एक्झॅक्टली. क्या बात आहे. ग्रेट. सर जाता जाता एक लास्ट प्रश्न, पर्सनली माझा प्रश्न आहे की लाईक मला सांगितलं की सरांचं एज लाईक 55+ आहे, तर मला वाटलं की पांढरे केस असेल, पांढरी दाढी असेल, पण जेव्हा मी तुम्हाला बघितलं तर एकदम तुम्ही यंग दिसतात. तर याचा मागचा काय एक राज आहे ते सांगा मला फक्त. कसं आहे माहिती आहे, मी सदा आनंदी असतो. क्या बात आहे. ठीक आहे. म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो, जेव्हा जेव्हा निवडणुका, जो कोणी उमेदवार असेल, निवडणुकीत हारल्यानंतर जेव्हा ते काउंटिंग पाहत असताना समजा तो माघारला किंवा हारला, तो ओक्साबोक्शी रडतो. बरोबर. ठीक आहे. मी ते काउंटिंग पाहत असताना मी अक्षरशः हसतो, अरे मतं कुठं गेली. समज नाही का. मी निगेटिव्ह एनर्जी येतच नाही आपल्याजवळ. आणि मी विपक्षी साधक असल्यामुळे तो विषय नाही आहे. आपण पॉझिटिव्ह म्हणजे, आणि महत्त्वाचं म्हणजे एक लक्षात घ्या, आता 3 निवडणुकीत लोकांकडे मी मते मागायला गेलो, पण लोकांनी मला, ठीक आहे आता प्रत्येकाने मतं नाही दिलं बरोबर, परंतु मी कोणाला तरी आकस, मत्सर, द्वेष, खुन्नस हा विषय नव्हता ना. बरोबर. समज नाही का. तर त्याच्यामुळं कुठेतरी निश्चितपणानं सांगतो की जीवनाचं आनंदाचं रहस्य, ठीक आहे, तुम्ही मनात क्लेश द्वेष ठेवू नका. राजकारण करत असताना खऱ्या अर्थानं खेळाडू वृत्तीनं करावं. ठीक आहे. जो खेळाडू वृत्तीनं करते, ज्याला नैराश्य येत नाही, तो नेहमी स्मार्ट असतो. वर्धामधल्या मेडिकल
जे आता आहे मेडिकल प्रॉब्लेम्स, याच्यामध्ये आणखी काय इम्प्रूव्हमेंट तुम्ही करणार आहात? हेल्थ आणि एज्युकेशन हे 2 विषय सामान्य जनतेच्या एकदम म्हणजे खर्चिक विषय झालेले. बरोबर. ठीक ना. त्याच्यामुळं आपण वैद्यकीय कक्षाची स्थापना करणार आहे. ते कशी? डॉक्टर श्रीकांत शिंदे आमचे युवा नेते यांनी जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष निर्माण केलं, त्याची आपण स्थापना करू. ओके. आणि इथं ते सेंटर हे केल्यानंतर त्या माध्यमातून आपण गोरगरीब जनतेची सेवा चांगल्या पद्धतीनं करू शकतो. कारण कसं आहे, खूप काही असे ऑपरेशन्स वगैरे आहे, ते जनता ठीक आहे गव्हर्नमेंट मदत करते वगैरे, त्या स्कीम्स आहे, पण त्याच्या पलीकडे खर्च येतो. त्यासाठी काय मग तो कर्जबाजारी होतो. ठीक ना. आपण त्याच्यातून कुठेतरी ती एक जनसेवा, आदरणीय आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी ते जनसेवेचे व्रत घेतलं आहे, त्या कक्षाच्या माध्यमातून आपण जनतेचा ज्या समस्या आहे, जे वैद्यकीय संबंधीने ते आपण पूर्णतःच नेऊ. त्यानंतर एज्युकेशन हा विषय खूप महत्त्वाचा आहे. कसं आता जो तो उठसूट आपण काय CBSE आता नवीन काहीतरी आलं ते ICSE बोर्ड. हां, आता कसं आहे तुम्हाला सांगतो, म्हणजे जिल्हा परिषदच्या नगर परिषदच्या आणि जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये कोणी जायला तयार नाही. बरोबर आहे. तर कुठेतरी ह्या जागा आहे, ह्या जागा ज्या आहे नगरपालिकेच्या, त्याबद्दल नगरपालिकेच्या माध्यमातून आपण ते करू शकतो. CBSE पॅटर्नच्या शाळा उभ्या करू शकतो. एक्झॅक्टली. का नाही? बरोबर. त्याची टेंटेटिव्ह फी आज का फी आहे ते तुम्ही पहिल्या वर्गात मुलाला टाका, मला वाटतं किमान 50,000 तर लागतीलच. सामान्य माणूस का शिकवणार आहे? म्हणजे एका सामान्य माणसाचा मुलगा समजा हुशार जरी असला, त्याची ऐपत नसते शिकवण्याची, अशी अवस्था आहे. बरोबर. त्याच्यामुळं आपण त्याचासुद्धा विचार करू आणि त्या पद्धतीनं आपण कुठेतरी CBSE शाळा या आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या शाळा आहेत त्यांना अपडेट करू आणि जनतेसाठी. म्हणून माझे दोन हा म्हणजे जसं आपलं एज्युकेशन आणि हेल्थ या विषयावर सुद्धा मला काम करावंसं वाटतं. काही विषय क्या बात आहे. एकदम निश्चितपणाने ते करूच. ग्रेट. आणि सर, जाता जाता तुम्ही वर्धेतल्या लोकांना काय एक मेसेज देऊ इच्छिता? मेसेज काय द्यायचं, निवडून द्या. तुमच्या स्वप्नातलं शहर आणि हे सगळे जे मी दिले आहे, माझं वर्धा विजन, हे पूर्ण करीन, निश्चितपणानं करीन. आणि ते आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या नगर विकास खात्याच्या माध्यमातून, त्याच्या सहकार्यातून आणि सहभागातून हे आपण त्या पद्धतीनं सगळं उभं करू निश्चितपणानं. एवढंच सांगेल. क्या बात आहे. ग्रेट सर, फार चांगलं वाटलं तुमच्यासोबत बोलून. तुमच्या भरपूरच्या गोष्टी आपण बघितल्या. वर्धेतल्या लोकांबद्दल तुम्ही काय काय करणार आहे या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या. आणि माझी पर्सनली एक तुम्हाला शुभेच्छा आहे इलेक्शनसाठी, की छान इलेक्शन जावं यावेळेसचं आणि कुठे ना कुठे तुम्ही जिंकावं. तर थँक्यू सो मच सर, तुम्ही तुमचा टाईम दिल्याबद्दल. सर, जाता जाता वर्धेतल्या लोकांना काय एक मेसेज देऊ इच्छिता तुम्ही? माझी सन्माननीय मतदार बंधू आणि भगिनी, तसेच वडीलधारी मंडळी व तरुण मित्रांना विनंती आहे की आपण मला व माझ्या उमेदवारांना मतदान करून धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून बहुमताने विजयी कराल आणि सेवेची एक संधी द्याल. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच सर, फार छान वाटलं तुमच्यासोबत बोलून आणि थँक्यू सो मच तुम्ही इतका टाईम दिला. जर हा पॉडकास्ट वर्धातले व्यक्ती जर बघत आहात तर तुम्हाला सरांना काही क्वेश्चन विचारायचं असेल तर तुम्ही बिलकुल कमेंट करू शकता. आणि हा पूर्ण पॉडकास्ट बघण्याकरता थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद.